ओके सो गुड मॉर्निंग रायडर्स, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग ऑफ माइल्स विथ एजे. तर आज आहे रविवार आणि आपण चाललो आपले संडे राईडला, जे की होणार आहे गाडेश्वर डॅम. जास्त फार लांब नाही आहे, पण करंटली बऱ्यापैकी डिस्टन्स पकडला तर 50 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे. आणि आज आपल्यासोबत फक्त 2 रायडर्स असणार आहेत, जे की प्रेम आणि अजिंक्य. आणि ॲज अ पिलन रायडर मी तेजसला पण घेऊन जातो सोबत. सो तिकडे जाऊन थोडीफार ऑफ रोडिंग पण होईल आणि पाऊस पडल्यामुळे मस्तपैकी धबधबे पण चालू झाले असतील. सो पावसाचं वातावरण तर काही दिसत नाही आहे मला, कारण की काल पण ऊन पडलेलं आणि आज पण हलकं फुलकं ऊन दिसतोय सकाळ सकाळी. सो आपली राईडची सुरुवात करूया. लवकरच मीटअप पॉईंटवर पण पोहोचावं लागेल, कारण की त्यांना आज उशिराच मी यायला सांगितलं होतं. 7:30चा मीटिंग पॉईंट दिला होता. सो लेट्स गो. तर अशा प्रकारे सुंदरसा हा नजारा. आणि करंटली आपण आहोत शिलपाटा टू महापे रोड वरती. आणि हा रायडरच आहेत, सगळीकडे रायडर आहेत. करंटली आता मीटअप पॉइंट बघितलं तर 14 किलोमीटर दाखवत आहे मला. आणि ह्या रोडवर मी फर्स्ट टाइम आलोय तसं पाहायला गेलं तर, कारण की आता पण कधी आलो नव्हतो इकडे. आणि इकडचे भाई नजारे एक नंबर आहेत. मला माहित नव्हतं, पहिले पण आलो असतो नाही तर राईडला जर माहित असतं तर. आणि सध्या काय पाऊस वगैरे तर काय नाहीये, कारण की काल पण ऊन पडलं होतं आणि आज पण ऊन पडले. तर चांगलं आहे, कारण की रात्रभर पाऊस चालू होता. आणि घाट वगैरे एवढे मस्त आहेत ना भाई. सकाळ सकाळी अशी जी फिलिंग आहे ना गाडी चालवण्यात, ती कशातच नाही. कारण की थंड थंड वारं लागतं. अँड वरून पाहायला गेलं तर पाऊस पडलेला, ज्यामुळे की जे हिरवगार नजारे दिसतात ना, त्याचा तर अजूनच वेगळा विषय आहे. ठीक आहे, संडे आहे, संडेला राईडला जायला जे मजा आहे ना, ते फक्त रायडर्सच जाणू शकतील. एक काम करू ना, त्या दोघांना इकडेच बोलू ना, इथून मधून जावं लागेल तर. त्यांचा मीटिंग पॉइंट पुढे आहे. मीटअप पॉइंटला अजून 8 किलोमीटर डिस्टन्स तरी दाखवते. आणि सगळ्यात इरिटेटिंग गोष्ट म्हणजे ना, सगळ्यात इरिटेटिंग गोष्ट पावसाळ्यामध्ये, म्हणजे हे जे समोरून जे गाड्या जाणार आहेत ना, 4 व्हीलर, मोस्टली 4 व्हीलर आणि ट्रक्स किंवा बसेस जरी पकडल्या तर जे ते पाणी उडवतात ना, साला ते पुढे लेन्सवर पण उडतं. भले ते गाडीच्या वायझरवर उडू नाही उडू, पण ते लेन्स जे घाण होतं ना, त्याला 4दा साफ करत बसावं लागतं. मी तर विचार करतोय ते अँटी रेनवाली जी फिल्म आहे ना, ते लेन्सवर लावून घ्यावी. पण त्याचा प्रॉब्लेम हा होईल की ते टाईमनुसार येलो कलरमध्ये शेड होईल, त्यामुळे जे कॅमेऱ्याची जी क्वालिटी आहे ते खराब दिसायला चालू होईल. त्यामुळे आता एवढा पावसाळा तर ॲडजस्ट करून घ्यावा लागेल. आणि मस्त सकाळचा टाइम आहे ना, त्यामुळे एकदम फ्रेश फ्रेश अशा वाईब्स येत आहेत ना, एक नंबर. किटकिट भाई, रस्ता खतरनाक रस्ता आहे. असल्या रस्त्यावर एक्सपल्स लागते, एक्सपल्स. पिलन रायडरचे लागले तर लागले, जो रायडर आहे तो उभा राहून चालवेल मस्त. इकडचं एरिया लय खराब आहे, पण एवढं खराब मीन्स असं काय म्हणता येईल यार. चिक्कुल वगैरे जास्त आहे, कचरा वगैरे आहे रोडवरती साईडला वगैरे फेकलेला, आणि गवत पण वाढलेलं आहे ना. लेट दॅट स्टुपिड थिंग्स. ओके, तर आपण पोहोचलो आहोत मीटिंग पॉइंट वरती. आणि करंटली प्रेम आलेला आहे, जरा उशीर गेलाय त्यानं. इकडं आहे हॉर्नेट, इकडं आहे एक्स्ट्रीम मार, आणि इकडं आहे आपली बाईक. कंडिशन बघा भाई, काय खतरनाक घाण झालेली आहे. आज घरी गेल्यानंतर धुवावं लागेल याला चांगलंच. तर निघूया आता लवकरच. सो लेट्स गो.
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. तर अशा प्रकारे पावसाचं आगमन झालेलं आहे. जेव्हा जेव्हा वाटतं ना पाऊस येणार नाही, जाणून बुजून पाऊस येतो भेंडी. आता एकच तडाखा येईल, त्यात भिजणार आणि थोड्या वेळ ऊन पडणार, ही गॅरंटी आहे मला. सो आता काय रेनकोट काय घालणार नाही मी. आणि म्हणजे मला तर भिजातच आहे, कारण की असं पण जॅकेट धुणार आहे मी. बाकी मोबाईलला कव्हर आहे, कॅमेऱ्याला कव्हर आहे. एक हलकासा सडाका येणार आणि पाऊस परत गायब. आपण कॉन्फिडेंटली बोलतो, एकदम कॉन्फिडेंटली. हो हो, फर्स्ट टाइम. आणि असं टाकलंय भेंडी, एखादं येऊन धडकल्यावर कसं होणार रे तेव्हा. थर्ड क्लास काम आहे महानगरपालिकेची. माय गॉड, त्या गावात काय रस्ता आहे बे, खतरनाक रस्ता आहे. गॅरंटीनं आता चिखल जर उडवला ना कोण, पॅन्ट गॅरंटीनं घाण होणार आहे आपली. मी तर आज लाईट कलरची पॅन्ट घालून आलोय. आणि वरून पॅन्ट घाण झाली तर झाली, पण जॅकेट घाण व्हायला नाही पाहिजे भाई आपलं. कारण की मी फक्त त्याला नॉर्मल वॉश करतो, घासून वॉश नाही करायचं मला. काय अजिंक्य दिसतोय मला पुढे भाई, फुल स्पीड मध्ये गेला आणि पुढे जाऊन त्यानं गाडी स्लो केली. काय खतरनाक आहे रे चिखल भाई, सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे ना, त्यामुळे. त्या जागेवर जर आता हातात हिमालय नसती ना, साप 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 पळवत घेऊन गेला असतो गाडी. जाऊ देऊ भाई, ट्रकला जाऊ देऊ पुढं. पॅन्टीन कपड्याची वाट लावल ते ट्रकवाला. ला 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 ला. पिकअप पिकअप पिकअप. आईच्या गावात सगळे घाण उडवत गेला पिकअप वाला. परत लेन्स पुसावा लागणार. अरे भयंकर एवढे स्पीड ब्रेकर आहे ज्या आयला. वाटलं नव्हतं एवढे स्पीड ब्रेकर असतील म्हणून इकडं. आणि पाहायला गेलं तर DJ Action 2 ची क्वालिटी चांगली आहे, कारण त्यावर पण मी एक रिव्ह्यू व्हिडिओ बनवणार आहे. पण या कॅमेऱ्यामध्ये मला काही प्रॉब्लेम फेस झाल्यात, जे की मी व्हिडिओमध्ये शेअर करेन. सध्या व्हिडिओ अजून पूर्णपणे रेडी नाही आहे, कारण की अजून मी याला एवढं टेस्ट केलं नाही. म्हणजे परफेक्टली तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी आपल्या राईड्समध्ये हाच असतो कॅमेरा, पण मोस्टली याचे काही म्हणजे नेगेटिव्ह पॉईंट्स आहेत, जे की मी व्हिडिओमध्ये सांगेन. सो ते व्हिडिओ पण लेटेस्ट आता थोड्या दिवसात अपलोड होईल चॅनलवरती. सो ज्यांना कोणाला घ्यायची इच्छा आहे तो पहिले ते व्हिडिओ बघा आणि त्यानंतर डिसाईड करा की 7,000 जास्त घालून तुम्हाला GoPro सोबत जायचं आहे की DJ Action 2 सोबत. कारण की DJ Action 2 असा बजेट फ्रेंडली आहे ना, सो त्यामुळे मोस्ट लोक प्रिफेअर करतात त्याला. जसं की मी पण बजेट फ्रेंडली कॅमेरा पाहत होतो, सो त्यामुळे मला पण हाच आवडला. पण घेतल्यानंतर काही नेगेटिव्ह पॉईंट्स जे मी स्वतः डेली यूज केल्यानंतर मला कळले, सो जे की मी व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि आज आपल्यासोबत अजिंक्यने 360 पण आणलेला आहे कॅमेरा, सो त्यामध्ये पण शूट्स भारी येतील. आईच्या गावात किती स्पीड ब्रेकर आहे इथं. स्पीड ब्रेकर ही स्पीड ब्रेकर है रे बाबा. शाईन, लेजेंडरी शाईन. काय विषय की ते होंडा आणि हिरोच्या गाड्यांमध्ये एक मी गोष्ट ऑब्झर्व केली या पावसाळ्यात, की जे लास्टचं मागचं मरगाड जे आहे ना गाडींचं, ते असं जरा मागच्या साईडला अपवर्ड्स बेंड आहे, ज्यामुळे इश्यू काय होतो, जर एखादी गाडी तुमच्या समोर जात असेल ना तर तो गॅरंटीने चिखल किंवा ते पाणी जे आहे ना ते उडवत जाणार. पण जर बाकीच्या गाड्या बघितल्या, जसं स्पोर्ट्स बाईक झाल्या किंवा दुसऱ्या पण गाड्या बघितल्या, तर त्यांचं असं वेंडर मागचं खालच्या बाजूला आहे, डाऊन साईडला,
ज्यामुळे की जे चिखल वगैरे उडणार आहे ना ते जास्त लांबपर्यंत नाही उडत, तिथल्या तिथं उडतं. आय डोंट नो हिरो आणि होंडावाल्यांच्या डोक्यात काय चूल होती जे की ते तसलं लावून ठेवले. म्हणजे स्वतःच काय नाही पण लोकाला ताप आहे त्याचा. नो 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 व्हॉट द फक यार, जस्ट स्पीड पकडली होती ना ह्याच्या आयला, स्पीड ब्रेकर ना. हे सरळ आहे ना त्याच्या मॅप बघ बाबा. जायचो आपण तिसरीकडेच. ला 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 ला. भाई रस्त्याची चुकामुक झालेली जराशी. आता मी सरळ अजिंक्यच्या मागं जातोय आणि हे पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे सगळा इकडचा. आणि ह्या साईडला भाई पोल्युशनचा बाप चालू आहे भेंडी. काय धूर निघतंय कारखान्यातून खतरनाक. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल नाही दिसत असेल माहित नाही, पण खतरनाक पोल्युशन आहे. आणि त्याच पोल्युशनच्या लाईनच्या रांगेमधून आपण असं पुढं निसर्गाच्या सौंदर्याकडे जात आहोत. अरे शुभ बोलत जा जरा, ब्रिज पडला हा हायला. अगो अगो, पब्लिक जर मला फॉलो करत असेल ना भाई, लिटरली मी मुंबईच्या जवळपासचे असे भारी भारी स्पॉट हुडकून काढतो ना एक नंबर. तस तर मी प्लेलिस्ट बनवेनच म्हणा की नियर बाय मुंबई मस्त पिकनिक स्पॉट 1 डे साठी, जे की तुम्ही फॅमिली किंवा सोलो राईड असेल किंवा ग्रुप राईड असेल त्यांच्यासोबत येऊ शकता. तर तुम्हाला जर म्हणजे पाहायचं असेल की मुंबईजवळ कोणते कोणते ठिकाण आहे ज्यावरती आपण लाईक 1 डे ट्रिप काढू शकतो, तर मी यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्यामध्ये ते व्हिडिओज पण टाकलेले आहेत. सो तुम्ही जाऊन चेक करू शकता. वर चालले ना पब्लिक, जिथं चालले तिथं नाही जायचं आपण. जिथं पब्लिक जात नाही तिथं आपण जायचं रे. आयला काय इथं नाही, डॅम इकडं नाही रे. ओ माय गॉड, काय आहे वरती? कुठलं तर मंदिर आहे का काय एवढी गर्दी? आय डोंट नो आपण कोणत्या गावामधून जात आहोत. भाई प्युअर गावाकडची फील येईल मला. तसं पाहायला गेलं तर डांबरी रस्ते पण झालेले आहेत बऱ्यापैकी गावांमध्ये, पण साईडला वगैरे बघितलं तर ते तसे जुने घरं, बैल वगैरे दिसत आहेत. ते जरा गावाकडची फिलिंग येत होती. सो आय थिंक आता थोडासा ऑफ रोड पॅच आहे पुढे जाऊन. अशी लोकांची शेतं वगैरे बघायला भेटली ना, प्युअर गावाकडची फिलिंग येते. मग हे असं बघितलं मला माझ्या मामाचं गाव आठवतंय की मी पण मामाच्या गावाला गेलो ना, सेम असं साईडला शेतं मधून रस्ता. पण ते लहानपणीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आता तर बघायला गेलं तर शहर पण गावाकडे आलेलं आहे सगळं. सगळीकडे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा नाही म्हणता येणार पण बंगले म्हणता येतील. डेव्हलपमेंट झालेलं आहे. पण जी जुनी वाईब होती ना गावामध्ये राहण्याची, चुलीवर सकाळी मस्तपैकी गरम पाणी करून आंघोळ करणे, सकाळ सकाळी लवकर उठणे, शेताकडे जाऊन एक चक्कर मारून येणे, ते अलगच फील होता. म्हणजे ते जे होतं ना तो गोल्डन टाइम होता. आणि तसं पाहायला गेलं तर आता जे जेनझी आहेत त्यांना पाहायला नाही भेटणार ते. आमची जनरेशन लास्ट होती ज्यांनी ते सर्व पाहिलंय लहानपणापासून. सो वी आर लकी. लाली लाली ला लाली लाली ला. हा हा, आता जरा मोकळा रस्ता सापडलाय. अच्छी अच्छी. गावाकडे असंच असते, कचरकुंडी नसते, लोक असं उकंड्यावर टाकून देतात कचरा.
मस्त पैकी ना खतरनाक व्ह्यू. हात सोडालोय मी आणि फाटाले तेजसची. आपण प्रो ड्रायव्हर, प्रो रायडर, पिरो रायडर. हो हा मस्त दिसाले रे. शपथ आई हेवन वरतीट होतं. म्हणजे आज इकडं आलो ते वरतीट आहे एकदम. पाय नाही टेकले पाहिजे काय. हे तू थांब, तू कुठे चालला, त्याला उचल गाडी त्याची. करा ऑफ रेडिंग. जाऊ दे चल. पडला तर बघ. मी कशी काढतो आता मध्ये. एक पडलं तर अक्कल नाही भेटली तुम्हाला. पाय नाही टेकायचा. पाय टेकायचा नव्हता. आरामात. आले सगळे आले. सावकाश. पुढचं ब्रेक मार. पुढचं चल. तुझी गाडी धुवायची नाही का. वासे लवडे वळत नाही त्याच्या गाडी परत वळत नाही बरं का. गाडीला आपल्या रिव्हर्स गिअर नाही, वळत नाही गाडी. बस सोड. एवढ्या वरनं पाणी जर वाहत आलं ना गाडी वाहून जाईल सांगालो. रिव्हर्स गिअर. अरे डॅम आहे पलीकडे. करंटली आपण पाहू शकता तुम्ही
मागे पूर्ण डॅमचं पाणी वाहते आणि गाडी कुठं आणलेली आहे. पोरांचं म्हणणं होतं की गाडी धुवून काढावी. आता गाडी वगैरे वॉश करू, कारण की ऑफ रोडिंग करून गाडीची खूप लागलेली आहेत बेकार. तर माझी पण इच्छा होईल जरा पाहून घ्यावं म्हणतो खाली. सो बघू. कॅमेरा भिजला, एक कार ॲडॅप्टर पण होतं माईकचं, ते पण भिजले. लाईट पडल्या स्विच ऑफ झाला. बघावं लागला आता, थोड्या वेळ चालू करणार नाही ना, थोड्या वेळ चालू करून बघू. होपफुली बरोबर असावा कॅमेरा. इथं भिजला पाण्यात वापस आणि वारं पण खूप सुटले आणि लिटरली गाडीची अवस्था दाखवतो तुम्हाला. आपण डॅमला आलो पण डॅमच भेटला नाही आपल्याला. गाडीची अशी अवस्था झालेली आहे. 1-2 जागेवर टायर फाटलं पण आहे, कारण की ऑफ रोडिंग बऱ्यापैकी झाली होती त्यामुळे. आणि आता वापस निघू, नाश्ता वगैरे करू आणि आपली जर्नी वापस कंटिन्यू करू. सो लेट्स गो. काय झालं? काहीतरी झालं प्रेमच्या गाडीला. काय झालं? हे दबलंय, पडल्यानंतर दबले वाटतं मग. रे जाऊ दे, ठीक आहे, तेवढं काय नाही. अच्छा अच्छा, मला वाटलं काय खराब झालं काही. भाई मगा ऑफ रोडिंग केली ना चांगली, त्यामध्ये प्रेमची गाडी पडली होती खाली आणि त्या चक्करमध्ये प्रॉब्लेम काय झाला की त्याचं जे साईडचं फायबर आहे ते गार्ड्समुळे असं आत दबलं गेलं होतं. मला वाटलं काय लफडा झाला काय अजून त्याच्या गाडीला, कारण की मगा बऱ्यापैकी त्याच्या गाडीला जास्त असं खेचलं होतं आम्ही. सो आता आम्ही मेन वाशी हायवेने जातो आणि ह्याने जाणार आहेत मधल्या MIDC रोडनं. तर चल भेटू नेक्स्ट व्लॉगला. चल भाई, चल नेक्स्ट राईडला भेटू. चल तर निघूया आता वापस. लेट्स गो. इथं आहे कॅन्टीन. आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवू. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बऱ्यापैकी आज कंटेंट पण चांगले भेटले, ऑफ रोडिंग वगैरे झाली आपली. नाश्ता तर करणं पॉसिबल झालं नाही, कारण की त्यांचा रूट वेगळा होता. प्रेम निघूया आता वापस. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. राईड सेफ. बी वेल.